वैभव मडवी सध्या गोलंदाजी करताना दिसेल. त्याच्या समोर असेल एक आक्रमक फलंदाज स्वराज म्हात्रे. नॉन स्ट्रायकर एल तुषार. वैभव वर्सेस स्वराज असा सामना सध्या आपल्याला पाहायला भेटतो. पंचांचा इशारा तो लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅक टू प्रेझेंट प्ले केलाय. एक धाव कंप्लीट केली गेले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावेल तोपर्यंत दोन धाव कंप्लीट केले गेलेत. या दोन धावांनी संघाचं आणि स्वराजचं देखील अकाउंट इथे ओपन केलं जात आहे. एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 अशी धावसंख्या सध्या गोकुळ आणि गोठाळी या संघाच्या आपल्या धावपलकावर पाहायला भेटते. स्वराज मात्र एक आक्रमक फलंदाज. याच मैदानावर विचार केला तर पावसाळी क्रिकेटमध्ये 6 चेंडू 30 धावसंख्येची आवश्यकता असताना त्या धावा देखील स्वराज मात्र यांनी चेस केला तर तोच फलंदाज सध्या फलंदाजी करतोय. यावेळेस चेंडू बिकेट करण्याचा प्रयत्न डॉट बॉल पाहायला भेटतोय. सुंदर चेंडू बनावा लागेल गोलंदाज वैभव मडवी याच्या माध्यमातून. नेहमीच ज्या वेळेस स्वराज मात्र या मैदानावर खेळताना दिसतो खूप चांगल्या फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. ज्या प्रकारे तुम्हाला उल्लेख केला 6 चेंडू 30 धावसंख्येची आवश्यकता असताना रबर बॉल क्रिकेटमध्ये त्या धावा स्वराज मात्र चेस केला होता आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. याच मैदानावर खेळत असताना बघा आज देखील तशाच प्रकारचा खेळ आपल्या संघासाठी करताय का. यावेळेस बॅक टू बॅक जाऊन कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू अडवाल तोपर्यंत एकदा जाऊन कंप्लीट केले गेले. आतापर्यंत 3 चेंडू गोलंदाज वैभव मडवी याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत. 3 चेंडूमध्ये 3 धावा फक्त त्याने खर्च केल्यात. आतापर्यंत चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोपाळ आणि गोपाळ संघाचे देखील. पण आता प्रथम स्ट्राईकवर येतो होता म्हणजे फलंदाज तुषाराचा उल्लेख केला तर पॉवर प्लेमध्ये नेहमीच चांगली फलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज. एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल फलंदाज तुषार याच्या माध्यमातून गोपाळ संघाला. चौथा चेंडू यावेळेस कडे बिकेट केला. डीप मधून क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू बोला वर बॉल समोर पाड चौकार. परत चेंडूवर पहिला चौकार आपल्याला पाहायला भेटतो फलंदाज तुषार याच्या माध्यमातून. आता धावसंख्येत मोठ्या वाढ चौकारच्या मदतीने धावसंख्या 2 म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 7 अशी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. खरंच चेंडू होता कुठेतरी शॉर्टपिच चेंडू टाकला होता आणि त्याच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला फलंदाज तुषार याने. यावेळेस आडवा बॅटने खेळलाय क्रॉस द लाईन बिगेट नॉर्मल चेंडू पडतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला भेटतो फलंदाज तुषार माळती याच्या बॅटमधून. तुषार आणि फॉर आपल्याला असंच म्हणावं लागेल कारण 2 चेंडू आतापर्यंत तुषार याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले आणि 2 चेंडूवरती चौकार मारण्यामध्ये यशस्वी ठरला होता म्हणजे फलंदाज तुषार. कोणीतरी 3 चेंडू टाकल्यानंतर 3 धावा खर्च केल्यानंतर वैभव चांगली गोलंदाजी करत होता. पण लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार मारून कुठेतरी विस्फोटक सुरुवात करून दिली फलंदाज तुषार यांनी. मग अशाच तुम्हाला उल्लेख केला होता तुषार पॉवर प्लेमध्ये नेहमीच चांगली फलंदाजी करतो आणि तीच फलंदाजी सध्या आपल्या संघासाठी करतोय कारण 5 षटकाच्या मॅचमध्ये विचार केला तर 2 षटक तुम्हाला पॉवर प्लेचे षटक बघायला भेटतात आणि त्या पॉवर प्लेच्या षटकाचा आतापर्यंत पूर्णपणे फायदा उचलताना दिसतोय फलंदाज तुषार. या 2 चौकारच्या मदतीने धावसंख्येत झाले वाढ. धावसंख्या 2 म्हणजे बिनगडी बाद 11. पहिले षटक मार्गपथावर असताना वैभव मडवी काहीसा आता खर्चित ठरताना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. अजून देखील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. बघूया चौकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय का या स्पर्धेमधील. पहिल्या चौकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय का अजूनपर्यंत विचार केला तर या स्पर्धेमध्ये कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजाला घेता आले नाही. कालच्या दिवसामध्ये करण माफ करा घनसोली संघाचा करून विजय याला विकेटची हॅट्रिकची संधी होती पण त्यांनी देखील ती गमावली आणि आजच्या दिवसामध्ये आता चौकाराची हॅट्रिक मारण्याची संधी आली होती म्हणजे पहिल्यांदा तुषाराला. बघूया त्या संघाचं सोनं करतोय का या स्पर्धेतील पहिली चौकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय का. चांगली सुरुवात तर केली आहे आतापर्यंत गोपाल आणि गोपाली या संघाच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे गोपाल आणि गोपाली या संघाला या दोन्ही फलंदाजातून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ जर तुम्ही बघितला ना तर चांगली सुरुवात तर केली गोपाल आणि गोपाली या संघाच्या फलंदाजांनी. वैभव मडवी याला कमबॅक करावं लागेल. या मॅचमध्ये जर एक कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखावं असेल गोटोली या संघाला. पण गोटोली संघ देखील जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करेल कारण उत्कर्ष देवा या संघामध्ये विचार केला तर ओमी केनीसारखा एक आक्रमक फलंदाज आहे तो देखील सेकंड इनिंगमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. ओमी केनीचा विचार केला तर सध्या भरपूर चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला भेटते. ओपन क्रिकेटमध्ये सध्या खूप चांगली फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहत आलो तोच फलंदाज ओमी केनी देखील इन ॲक्शन आपल्याला उत्कृष्ट दिवाच्या टीममध्ये पाहायला भेटतोय. यावेळेस इन्सर्ट
आउट रन बनवण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे एक षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना टीम घोटाळे या संघाने धाव बनल्या त्या म्हणजे 12. एकही गडी अजूनपर्यंत गावला नाही. नितेश म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज यश सध्या आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटेल. यश पाटील याचा विचार केला तर वैभव प्रतिष्ठान बनकुडे या संघाकडून आग्रेकोली प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना खूप सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. त्यानंतर ज्या प्रकारे यश पाटीलने आपल्या खेळामध्ये सुधारणा केली ना, खूप चांगला खेळ, त्यानंतर सातत्य आपल्या खेळामध्ये त्यांनी ठेवले आणि आज त्याच कारणामुळे कुठेतरी उत्कृष्ट दिवा या संघाचा कर्णधारची पदवी देखील त्याला देण्यात आले आणि यात नक्कीच कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट चांगला खेळ त्याच्याकडून अपेक्षित असेल, कारण समोर देखील स्वराज म्हात्रे आणि तुषार सारखे दोन आक्रमक फलंदाज खेळतात. पण यश याला देखील जोडी फोडावी लागेल, कारण तुषार आणि स्वराज एक चांगली जोडी गोटल या संघाची सुरुवात देखील या जोडीने चांगली केली. कुठेतरी जोडी फोडावी लागेल, एक विकेट घ्यावी लागेल आपल्या संघाला. जर या मॅच मध्ये कमबॅक करून देत असेल तर गोलंदाज यश याला कुठेतरी बॉलिंगमध्ये परिवर्तन केल्याचं डीप काव करायचं क्षेत्ररक्षकाला डीप मिड विकेट मध्ये इथे ठेवलं जाते. पहिला चेंडू गोलंदाज यश आता इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न डॉटबॉल पाहायला भेटतोय. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. पहिलाच गोलंदाज यश येतं. यश एक उंचपुरा गोलंदाज उत्कृष्ट दिवा या संघाचा आपल्याला पाहायला भेटतोय. आज कुठेतरी वाईट सावली उत्कृष्ट दिवा या संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज सध्या खेळताना आपल्याला पाहायला दिसत नाही. दुसरा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरून पंच केला, इन पुन्हा क्लिअर करत चेंडू बनवता म्हणजे सीमारेषा पार चौकार. सूरज म्हात्रे याच्या बॅटमधून आपल्याला पहिला चौकार पाहायला भेटतो. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजे बिनगडी बाद 16 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 16 या धावसंख्येवरती. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू होता आणि यावेळेस मिसफील्ड पाहायला भेटते. लॉंग ऑफर ओमिक यांनी चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा इथे धावून कम्प्लीट केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल. कालच्या दिवसामध्ये खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सर्वच्या सर्व खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं आणि आजच्या मॅच मध्ये देखील सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स तुषार आणि स्वराज याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 18 या धावसंख्येवरती. चौथा चेंडू यश याचा बिगिट केलाय, चेंडू गेला तर म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बघूया. पंचांचा इशारा तो षटकार. या मॅच मधील पहिला षटकार आपल्याला पाहायला भेटतो फलंदाज स्वराज याच्या माध्यमातून. या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे बिनबाद 24 या धावसंख्येवरती. आता स्वराज देखील एक विस्फोटक इनिंग्स आपल्या संघासाठी करतोय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार फलंदाज तुषार याच्या माध्यमातून पाहायला भेटले होते, पण दुसऱ्या षटकामध्ये चौकार आणि षटकार देखील पाहायला भेटलाय फलंदाज स्वराज याच्या माध्यमातून. एका चांगल्या स्थितीमध्ये सध्या गोटल या संघ 24 9 विकेट. सध्या कर्णधार यश काहीसा महागडा ठरताना दिसतोय दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते आणि फलंदाज स्वराज मात्र इथे बाद होताना धक्का क्रमांक लागला होता म्हणजे पहिला टीम गोटल या संघाला स्वराज मात्रेच्या स्वरूपात एक मोठी विकेट म्हणावी लागेल स्वराज मात्रे याची प्राप्त होते गोलंदाज यश पाटील याला. कुठेतरी या षटकामध्ये विचार केला तर स्वराजने कुठेतरी चौकार आणि षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला होता. त्यानंतर कुठेतरी वाटलं की स्वराज एक विस्फोटक खेळ आजच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला भेटेल, पण कुठेतरी त्याला रोखण्यामध्ये यश भेटलंय ते म्हणजे गोलंदाज यश याला. यश याने स्वतःच्या गोलंदाजीवरती यश प्राप्त केलंय आणि त्याचमुळे धक्का क्रमांक लागला तो पहिला गोटवली या संघाला. स्वराज बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवरून काढण्यासाठी आला नवीन फलंदाज प्रमोद चौधरी. एक विस्फोटक फलंदाज नेहमी जेव्हा गोटल संघ संकटात असताना त्याला प्रमोद चौधरीच्या बॅटमधून एक चांगली खेळी आपल्याला पाहायला भेटते. प्रमोद चौधरी याचा विचार केला तर ऑन साईडला शटल खेळण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज, जास्तीत जास्त मिड विकेट किंवा डीप स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतात. तोच फलंदाज प्रमोद चौधरी.
मिरफल क्लिअर करून डीप पॉईंटच्या दिशेने चेंडूला पाठवून सीमा रेषा पार चौकार. प्रमोद चौधरीच्या बॅटमध्ये नेतो पहिल्या चेंडूवरती चौकार. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोपाल संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धाव बनला त्या म्हणजे 28. एक गडी गमल्यानंतर कुठेतरी स्वराज मात्र बाद झाल्यानंतर असं वाटलं की गोपाली संघ दडपणाखाली आहे, पण त्यानंतर पहिल्याच चेंडूवर चौकार मारून फलंदाज प्रमोद चौधरी यांनी देखील आपले इरादे स्पष्ट केलेत आणि 14च्या सरासरीने सध्या धावसंख्या बनवताना दिसते. या धावसंख्येवरती डीप काव करण्याच्या दिशेने रोहित शर्माचा जो तुम्हाला बॅनर आपल्याला पाहायला भेटतो भारतीय संघाचा करार, त्या बॅनरवरती कोणताही फलंदाज जर 6 मारतो तर आयोजकाच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपये पारितोषिक त्याला देण्यात येईल. कालच्या दिवसामध्ये देवा संघाचा फलंदाज सिद्धेश यांनी तो कारनामा केला होता. बघूया आज कोणता फलंदाज करेल. वैभव याचा पहिला चेंडू, तुषार याचा डीप एक्स्ट्रा ओव्हर मधून क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी तुषार याला जीवनदान भेटलं जातं, त्याचमुळे तेच या धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला भेटतं. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर पहिल्याच मॅच मध्ये त्र्यंबे या संघाने बेलापूर संघाचा कर्णधार साहिल देवेकर याचे 4 झेल सोडले होते आणि आज इथे तुषार या फलंदाजाला ते जीवनदान भेटते. बघा मिळालेला जीवनदानाचा कितपत फायदा उचलताना आपल्याला पाहायला भेटेल. दुसरा बॉल यावर शॉर्ट पिच चेंडू खडीकडे बिगिट केलाय, झेल केला क्षेत्ररक्षक ओमे केले तर सुंदर झेल पकडतोय आणि धक्का क्रमांक लागतो तो म्हणजे तो दुसरा तुषार मोहंतीच्या स्वरूपात टीम गोपाली या संघाला. कुठेतरी याच्या अगोदरच्या चेंडूवरती तुषार याला जीवनदान भेटलं होतं आणि त्याच्या दुसऱ्याच चेंडूवरती पुन्हा एकदा तुषार बाद होऊन परतलाय. कुठेतरी मिळालेल्या जीवनदानाचा पूर्णपणे फायदा उचलताना आपल्याला पाहायला भेटलं नाही. तेच या धावसंख्येवरती सध्या धावफलक आपल्याला गोपाली या संघाचं पाहायला भेटते. अजून एक विस्फोटक फलंदाज सध्या आपल्याला पाहायला भेटतं. इनॅट नंबर 4 रुमाल मात्रे गोपाली या संघाकडून सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. हा देखील एक विस्फोटक फलंदाज नेहमीच मोठे फटके याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतात. बघा तो कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 विकेट गोपाली या संघाने गमावलेत. 2 सलामीवीर इथे तंबूत परतलेत. 1 विकेट वैभव मडवी याला देखील प्राप्त झाले आणि 1 विकेट यश पाटील यांनी देखील घेतले. आता रुणाल आणि प्रमोद अशा जोडी सध्या तर गोपाली या संघाच्या वतीने खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटते. या जोडीला एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल तर देवा या संघासमोर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर. बघूया दुसरा चेंडू गोलंदाज वैभवाचा रुणालसाठी यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धावने ते आकाम आपले ओपन केले गेले फलंदाज रुणाल याने या 1 धावने धावसंख्येत झाली वाढ. धावसंख्या झाली 31. 2 महत्वपूर्ण विकेट गमावल्यानंतर आतापर्यंत तिसऱ्या षटकाचा उल्लेख केला तर खूप सुरेख असं तिसरं षटक फलंदाज वैभव याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. 3 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आले, 3 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट तुषार याचा देखील त्यांनी मिळवलाय. पण त्याच्या समोर असेल आता फलंदाज प्रमोद 1 चौकारच्या मदतीने खेळतोय. यावर शॉर्ट पिच चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत एकदा इथे कंप्लीट केले गेले. सुंदर खेळ म्हणावा लागेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 1 धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 32. सुभाष मेर यांना देखील नंबर विनंती असेल की व्यासपीठावर या. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक आपल्या व्यक्तीचा सन्मान केला जातोय आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं देखील जतन केलं जातंय. यावेळी सुंदर चेंडू कुठेतरी लेग कट आपल्याला पाहायला भेटतोय. मिस होते कुठेतरी रेंज मध्ये आला नाही फलंदाज रुणाल याचा चेंडू. सुंदर षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत गोलंदाज वैभव याचा पूर्णपणे रोखून ठेवलं या तिसऱ्या षटकामध्ये गोपाली या संघाच्या फलंदाजाला. 2 षटक कुठेतरी मागणी ठरल्यानंतर कमबॅक करणारं षटक ठरले. आतापर्यंत उत्कृष्ट दिवा या संघासाठी शेवटचा 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक.
यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटते. स्वतःवर काहीसा नाखुश दिसतोय फलंदाज रुणाल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आपल्याला पाहायला भेटते. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गोटोली आणि गोटोली या संघाने 2 महत्वपूर्ण विकेट गमावल्यानंतर त्यांनी 10 मिनिटांमध्ये 32 2 विकेट गमावल्यानंतर 32 धावा सध्या धाव फलकावर आपल्याला पाहायला भेटतात. कुठेतरी पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा दिल्यानंतर गोटोली संघ कुठेतरी फ्रंटफुटवर होता. पण त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये वैभव मडवी यांनी खूप सुंदर षटक टाकलं. वैभव मडवी यांनी या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. वैभव मडवी षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट मिळाली. त्याचमुळे कुठेतरी गोटोली या संघाची धावसंख्या जी ज्या प्रकारे आपल्याला वाढताना दिसत होती ना, त्या वाढत्या धावसंख्येमध्ये कुठेतरी रोख लावण्याचं काम केलं ते म्हणजे गोलंदाज वैभव मडवी याने. अनिकेत दावी आणि विपुल मेहर यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. 32 या धावसंख्येवरती सध्या आपल्याला धावफलक पाहायला भेटतंय. चौथा षटक घेऊन येते गोलंदाज यश पाटील. त्याच्या समोर असेल फलंदाज प्रमोद चौधरी. एक चौकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलाय. पहिला चेंडू यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कर्णधार यश झेल घेण्याचा प्रयत्न, पण नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडतोय. चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा इथे धावून कंप्लीट केले गेल्यात फलंदाज प्रमोद याच्या माध्यमातून. सन्मान्य व्यक्ती सुभाष मेहर साहेब यांचा सन्मान विपुल मेहर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. सन्मान्य व्यक्ती सुभाषजी मेहर साहेब यांचा सन्मान विपुल मेहर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. सुभाषजी मेहर साहेब यांचा सन्मान विपुल मेहर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक प्रमोद चौधरीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतोय. स्ट्राईक डाऊन द ग्राउंड, स्लॅब स्क्रीनच्या वरतून चेंडू गेला तो म्हणजे सोनार अशाबार षटकार. आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅच मध्ये सर्वाधिक नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला भेटतो. महेंद्रसिंग धोनी ची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. हेलिकॉप्टर स्ट्रोक पूर्णपणे बॉटम हँडचा वापर करताना दिसला तो म्हणजे फलंदाज प्रमोद चौधरी. सुंदर फटका मानावा लागेल. ज्या फटक्याची आवश्यकता होती गोटोली या संघाला तो फटका आपल्याला पाहायला भेटलाय फलंदाज प्रमोद चौधरी याच्या माध्यमातून. यावेळेस शॉर्टपिच चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस झोल पकडतोय आणि प्रमोद चौधरी इथे बॅक टू द पॉइलर. धक्का क्रमांक लागला होता म्हणजे तिसरा टीम गोटोली या संघाला प्रमोद चौधरीच्या स्वरूपात. कुठेतरी एक हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळल्यानंतर कुठेतरी गोलंदाजांनी चुकी केली होती. ती चुकी त्यांनी ओळखली आणि कुठेतरी चेंडू ची दिशा होताना थोडीशी पाठी ठेवली. गुडलम स्पॉट वरती चेंडूला पिच केलं, बिगिट करण्याचा प्रयत्न केला फलंदाज प्रमोद चौधरी याने आणि डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक लावला होता ना, थेट त्याच्या हातमध्ये झेल जाऊन बाद झालाय. धक्का क्रमांक लागला होता म्हणजे तिसरा टीम गोटोली या संघाला यशला देखील एक विकेट प्राप्त होते. आतापर्यंत विचार केला या मॅच मध्ये उत्कृष्ट देवा संघाच्या माध्यमातून 3 गोलंदाज वापरण्यात आले आणि त्या 3 गोलंदाजाला विकेट मिळवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. कुठेतरी आतापर्यंत दोन्ही संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटते. ज्यावेळेस गोटोली संघाचे फलंदाज आक्रमकतेचे क्रिकेट खेळतात ना, त्यावेळेस उत्कृष्ट दिवा संघाचे गोलंदाज विकेट घेऊन पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करतात. आणि हर्षन पाटील सध्या आपल्याला फलंदाजी करताना पाहायला भेटते. हर्षन पाटील सध्या कर्णधार पद च्या भूमिकेत सध्या गोटोली या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. बघूया तो कशा प्रकारचा खेळ आपल्या संघासाठी करतो. यशला देखील एक विकेट इथे प्राप्त झाले. यावेळेस आम्हाला बिगिट करण्याचा प्रयत्न, लांबापुरी क्षेत्ररक्षक यावेळेस सुंदर झेल पकडतोय आणि हर्षल पाटीलचा देखील यावेळेस खेळ समाप्त होते. 0 या धावसंख्येवरती कर्णधार बाद झालाय आणि यश याला दुसरं यश या विकेटमध्ये प्राप्त होते. कुठेतरी हेलिकॉप्टर स्ट्रोक फलंदाज प्रमोद चौधरी याच्या माध्यमातून पाहायला भेटला होता. आपल्याला वाटलं होतं कुठेतरी
प्रमोद चौधरी या षटकामध्ये वरचढ चढताना दिसेल, पण त्यानंतर पुढच्या चेंडूवरती प्रमोद चौधरीला देखील बाद केलं. त्यानंतर पुढच्या पुन्हा एकदा चेंडूवरती कर्णधार हर्षलला देखील बाद केलं आणि आता यश हॅट्रिक वरती असेल. कालच्या दिवसामध्ये बघूया स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर घनसोली या संघाचा कर्णधार विजय याला देखील हॅट्रिकची संधी होती, पण हॅट्रिकची संधी त्यांनी गमावली. आजच्या दिवसामध्ये यश याला हॅट्रिकची संधी, बघूया तो या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का. त्याच्या समोर असेल फलंदाज वेदांत म्हात्रे, सध्या हॅट्रिक चेंडू पास करेल. बघूया हॅट्रिक इथे घेतोय का आपल्या संघासाठी. हॅट्रिक बॉल आला बकेट केला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमारेषा पार षटकार. वेदांत म्हात्रेच्या बॅटमधून आपल्याला पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला भेटतोय. कुठेतरी 2 चेंडू विकेट गेल्यानंतर आपल्याला वाटलं की गोटवली संघ काहीसा दडपणाखाली असेल, पण एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप म्हणून समजला. गोटवली या संघाच्या सर्व खेळाडू स्वराज म्हात्रे असो, त्यानंतर प्रमोद चौधरी असो, रुमाल म्हात्रे असो किंवा तुषार असो, सर्वच्या सर्व फलंदाज नेहमीच चांगला खेळ आपल्या संघासाठी करतात आणि आज त्यांना देखील खूप चांगली साथ देतात फलंदाज वेदांत म्हात्रे. त्याच्या बॅटमधून देखील पहिल्या चेंडूवरती एक विस्फोटक स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला. षटकार आपलं अकाउंट ओपन केले आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46 या धावसंख्येवरती सध्या आपल्याला धावफलक पाहायला भेटतो. चांगल्या स्थितीमध्ये सध्या गोटवली संघ शेवटचं षटक घेऊन येतो. आता उत्कृष्ट देवा या संघाकडून गोलंदाज रवी. हे षटक दोन्ही संघाच्या बाजूने जर विचार केला ना खूप महत्त्वपूर्ण असेल. तर गोटवली संघाचा विचार केला तर टार्गेट सेट करणारं षटक असेल, कारण या षटकामध्ये जितक्या जास्तीत जास्त धावा ते जमवतील तितक्या जास्तीत जास्त धावा त्यांच्या टार्गेटमध्ये ऍड होतील आणि जितक्या कमीत कमी धावा या षटकामध्ये देतील. सेकंड इनिंगला फलंदाजी करताना उत्कृष्ट दिवा या संघाला जितक्या कमीत कमी धावा बनवाव्या लागतील. टार्गेट सेट करणारं षटक घेऊन येतो त्यामध्ये गोलंदाज रवी. याचा पहिलाच बॉल रुणालसाठी यावेळेस बॅकफुटवर जाऊन पुल केला, पुल सक्सेसफुल पॉवरफुल आपल्याला पाहायला भेटतं. फलंदाज रुणाल याच्या माध्यमातून सुंदर फटका मानावा लागेल. कुठेतरी शॉर्टपिच चेंडू टाकला होता आणि शॉर्टपिच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेताना आपल्याला पाहायला भेटला म्हणजे फलंदाज रुणाल देखील आता या षटकामध्ये आपले हात सध्या खुले करताना आपल्याला पाहायला भेटते. चुकी केली रुणाल, याला तुम्ही शॉर्टपिच चेंडू टाकू शकत नाही. एक विस्फोटक फलंदाज रुणाल आणि शॉर्टपिच चेंडूचा पूर्णपणे समाचार देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. या षटकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 52. मी मगाशी देखील उल्लेख केला होता कालच्या दिवसामध्ये हलवे दिवा ब या संघाने या स्पर्धेतील उच्चांक स्कोअर 59 त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. बघूया आजच्या दिवसामध्ये तो 59 धावसंघाचा उच्चांक स्कोअर कोणता संघ मोडेल आणि आतापर्यंत ज्या प्रकारे आपण मॅच बघतोय ना 52 धावा बनवल्या त्या म्हणजे गोटवली या संघाच्या फलंदाजांना त्यांना सुवर्ण संधी असेल 59 या धावसंख्याचा उच्चांक स्कोअर मोडून चांगल्या धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला नेण्यासाठी. दुसरा बॉल यावेळेस एकदा विकेट करण्याचा प्रयत्न परफॉर्म डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटते, पण चेंडू काहीसा शरीराच्या वरतून डोक्याच्या वरतून गेल्यामुळे आमचे पंच आम्हाला कळतात यस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्येत आले 53. 3 विकेट रुणाल आणि वेदांत अशी जोडी सध्या गोटवली संघाच्या वतीने खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटते. लागोपाठच्या 2 चेंडूवर तिथे व्हाईट चेंडू टाकण्यात आले ते म्हणजे गोलंदाज याच्या माध्यमातून बचाव अशी गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी कमीत कमी धावा गोलंदाज रुणाल याच्या माध्यमातून अपेक्षित होतं. पण रुणाल कुठे सुरुवात अशी फलंदाजी करतो. सध्या वरचढ चढताना दिसतोय गोलंदाज रुणालवरती फलंदाज रुणाल. यावेळेस हेलिकॉप्टर स्टॉप खेळण्याचा प्रयत्न डेटमध्ये क्षेत्ररक्षक कर्णधार यश याला सुंदर झेल पकडतोय आणि रुणाल देखील इथे तंबूत पडतोय. अशा प्रकारे दुःख क्रमांक लागला तर म्हणजे 4था गोटवली या संघाला रुणाल खूप चांगली फलंदाजी करत होता या मॅच मध्ये, पण रुणालला देखील बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं गोलंदाज रुणालला. कुठेतरी या शेवटच्या उरलेल्या चेंडूमध्ये रुणाल जर थांबला असता तर नक्कीच 10 ते 12 धावा आपल्याला रुणालच्या बॅटमधून पाहायला भेटले असतात आणि कुठेतरी एक विकेटची गरज होती आणि तो विकेट मिळवण्यात म्हणजे गोलंदाज रवी याने रुणाल बाद झाल्यानंतर कुठेतरी 10-12 धावा कमी आपल्याला नक्कीच या डावामध्ये बघायला भेटतील, कारण रुणालकडे ती क्षमता होती कुठेतरी शेवटच्या चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याची. पण रुणाल बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आला नवीन फलंदाज प्रणय म्हात्रे सध्या आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला भेटतोय.
उर्वरित चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील फलंदाज प्रणाली याला. जर चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल, कारण समोर देखील उत्कृष्ट दिवा एक चांगली बॅटिंग लाईनअप असणारा संघ. यावेळी चेंडूला खेळून काढले लोंगापूर्ण क्षेत्ररक्षक यश, चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेले. या एक धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येत झाले 55. अजून देखील विचार केला तर या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ ते शिल्लक असेल. वेदांत सध्या स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतं. एक चेंडूचा सामना या मॅच मध्ये केला आणि एक षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. यावेळी शॉर्ट पिच चेंडू बिग हिट केलाय, चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस चेंडू गेला तुम्ही डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने सीमारेषा पार. षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला भेटतो फलंदाज वेदांत याच्या माध्यमातून. वेदांत इज सेट ऑन फायर. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना या मॅच मध्ये त्यांनी केलाय आणि 2 चेंडूमध्ये 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला भेटलेत. मी ज्या प्रकारे तुम्हाला म्हणत होतो या स्पर्धेतील उच्चांक स्कोर 59 होता आणि 61 धावा इथे बनवण्यात आल्यात. गोटाली या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेतील उच्चांक स्कोर देखील सध्या त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आलाय. बघूया षटकाराची हॅट्रिक पूर्ण करेल का. यावेळेस खडखडे चेंडूला खेळून काढले लांब ऑफच्या दिशेने षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय फलंदाज वेदांत. मात्र या स्पर्धेतील पहिल्यांदा षटकाराची हॅट्रिक पूर्ण करताना दिसते फलंदाज वेदांत. कुठेतरी या षटकार मारण्याच्या आधी कुठेतरी 2 धावा होत्या, पण त्या 2 धावा घेतल्या नाही. त्यामागचं कारण होतं की वेदांतकडे ती क्षमता आहे कुठेतरी मोठी फटकेबाजी करण्याची आणि ती क्षमता सध्या सिद्ध करताना दाखवतो वेदांत फलंदाज. 2 चेंडूवरती 2 षटकार आपल्याला पाहायला भेटलेत. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची इनरेज लागते, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह, स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर पण गोटाली हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनवल्यात. 67 धावा गोटाली या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत. 68 धावसंख्येचं आव्हान असेल उत्कृष्ट दिवा या संघाने जरा सामना जिंकायचा असेल. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर हायवे दिवा ब वर्सेस घनसोली या 2 संघांमध्ये जो सामना झाला होता तिकडे 59 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं हायवे दिवा ब या संघाने. या स्पर्धेतील उच्चांक स्कोर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला होता, पण आजच्या दिवसामध्ये 67 धावसंख्येचा एक उच्चांक स्कोर बनवून या स्पर्धेतील हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला भेटतोय. 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर हा सामना जिंकत असेल तर टीम उत्कृष्ट दिवा या संघाला धावसंख्येचं आव्हान असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. खूप सुंदर असे खेळ म्हणावे लागेल फलंदाज वेदांत याच्या माध्यमातून फिनिशिंग टच आपल्याला पाहायला भेटला. या स्पर्धेतील पहिली षटकाराची देखील हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटली. कुठेतरी जिथे 2 धावा होत्या त्या 2 धावा घेण्यामध्ये अस्वीकारलं फलंदाज वेदांताने आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 उत्तम षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले. त्याचमुळे कुठेतरी ज्या फिनिशिंग टचची आवश्यकता तर गोटाळा संघाला होती तो फिनिशिंग टच दिला तो म्हणजे फलंदाज वेदांत याच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेतील उच्चांक स्कोर आपल्याला पाहायला भेटतं. 68 धावा बनवाव्या लागतील तर उत्कृष्ट दिवा या संघाला जरा सामना जिंकायचा असेल तर. सकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर गावदेवी रबाडा या संघाला कोपरी या संघाने पराभूत केलं. एक सामना त्याने जिंकला. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर कुमार 11 तुर्बे या संघाने या स्पर्धेच्या थेट फायनलमध्ये प्रवेश केला. खूप सुंदर असा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला आणि या 2 संघातून जो संघ जिंकेल तो थेट कोपरी या संघासोबत त्यांचा सामना खेळला जाईल. ओव्हर केले सध्या इन ऍक्शन आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील उत्कृष्ट दिवा या संघाला. बघूया तो कशा प्रकारचा खेळ आपल्या संघासाठी करेल, कारण मंच बनवता सरपंच करा आणि उत्कृष्ट देवाचा जर सरपंच कोण असेल तर नक्कीच ओमी केनी, कारण ओमी केनी सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला भेटते. ओपन क्रिकेटमध्ये खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. तोच फलंदाज ओमी केनी आज बघूया कशा प्रकारचा खेळ आपल्या संघासाठी करतोय. डीप कॉर्नरच्या दिशेने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा जो तुम्हाला बॅनर आपल्याला पाहायला भेटतोय त्या बॅनरवरती कोणताही फलंदाज
आता षटकार मारतोय तर आयोजकाच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपये पारितोषिक देण्यात येईल. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर हळवे दिवा संघाचा फलंदाज सिद्धेश याने तो विक्रम केला. 200 रुपये पारितोषिक मिळवण्यामध्ये फलंदाज सिद्धेश हा प्राप्त झाला. बघूया आज कोणता खेळाडू हे पारितोषिक मिळत आहे. 68 धाव संख्येचं आव्हान असेल. गोटाळी टीम लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि उत्कर्ष दिवा कॅप्टन यश आपल्या सलामीची गाडी पाठवतोच. ओमकार केनल आणि विराज मडवी अशी जोडी सध्या आपल्याला पाहायला भेटते. 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सर्वच्या सर्व प्रेक्षकांच्या नजरा असतील तो म्हणजे फलंदाज ओमी केनी याच्यावरती. मागच्या 1-2 वर्षामध्ये रतन बुवा असो, सुप्रीमो ट्रॉफी असो किंवा भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी, धडाकेबाद चषक वडवली असो, अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली तोच फलंदाज ओमी केनी आपल्याला पाहायला भेटते. योगेश पाटील यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तोच फलंदाज ओमी केनी सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. मोठमोठ्या संघामध्ये देखील खेळताना आपण त्याला पाहत आलो आहोत. डिंडोन सारख्या संघामध्ये देखील सध्या खूप चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये देखील सध्या खूप चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. तोच फलंदाज ओमी केनी इन ॲक्शन उत्कृष्ट दिवा या संघाच्या माध्यमातून आणि ओमी केनीला साथ देताना दिसेल तो म्हणजे फलंदाज विराज मडवी. लेफ्ट राईट असं कॉम्बिनेशन सध्या उत्कृष्ट दिवा या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला भेटतंय. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर भरपूर संघाच्या माध्यमातून लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटलं. लेफ्ट राईट कॉम्बिनेशनचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो ना, भारतीय संघासाठी रोहित शर्मा आणि शिखर धवन याची आठवण येते. कित्येक वर्ष रोहित शर्मा आणि शिखर धवन याने देखील भारतीय संघासाठी सलामीची जोडी खूप सुंदररित्या पार पाडली. तशाच प्रकारची आठवण सध्या स्लाइड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना नंबर विनंती असेल की प्रेक्षकांना नंबर विनंती की कृपया बाउंड्री लाईनच्या बाजूने जावा प्लीज. मॅच चालू आहे. प्रेक्षकांना नंबर विनंती. आमचे बाउंड्री वाईज ओम नाईक सागरचंद यांना नंबर विनंती कृपया लवकरात लवकर बाउंड्री लाईनचा ताबा घ्यावा. आमचे परम मित्र ओम सुभाष नाईक यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला सलामीची जोडी ती उत्कृष्ट दिवा संघाकडून पाहायला भेटते. फलंदाज ओमी केनी इज ऑन स्ट्राईक, नॉट स्ट्रायकर एंडला फलंदाज विराज, त्याच्या समोर असेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वराज म्हात्रे. पहिला चेंडू यावेळेस पहिला चेंडू खडे खडे खेळ चेंडूला पाठवत म्हणजे लंगच्या दिशेने सीमारेषेवर षटकार. ओमी केनीच्या बॅटमधून षटकार क्रमांक पहिला आपल्याला पाहायला भेटतोय आणि या षटकारच्या मदतीने स्वतःचा आणि संघाचा देखील अकाउंट ओपन केलं गेलं आणि संघ जाऊन पुस्तक म्हणजे एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबादचा सध्या बिनबाद फॉर्ममध्ये असलेला फलंदाज ओमी केनी आणि ज्या प्रकारे फलंदाजी करतोय ना, जवळजवळ विचार केला तर 68 धावा जेव्हा बनवण्यात आला. ओमी केनीच्या विकेट या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट असेल टीम गोपाळ या संघाच्या माध्यमातून, कारण ओमी केनी हा की फॅक्टर असेल या मॅचमध्ये. विचार केला तर उत्कृष्ट दिवा या संघाच्या बाजूने विचार केला तर ओमी केनीकडे खूप जबाबदारी असेल, कारण या स्पर्धेतील उच्चांक स्कोअर जर तुम्हाला चेस करत असेल ना तर मंच बाळाको सरपंच कडा आणि उत्कृष्ट देवा संघाचा सरपंच लीडर पाहिला असेल ना तर नक्कीच फलंदाज ओमी केनी. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी ओव्हरपिच चेंडू टाकण्यात आला होता. त्या ओव्हरपिच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेण्यामध्ये यशस्वी ठरला आहे म्हणजे फलंदाज ओमी केनी.
कुठेतरी स्वराज हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, त्याला देखील कुठेतरी कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. पहिल्याच चेंडूवरती षटकार मारल्यानंतर कुठेतरी दबावाखाली आपल्याला पाहायला भेटते गोलंदाज स्वराज. पण स्वराजसाठी मी एवढंच बोलले, जब भी दिक्कत परिस्थिती आते तो कुछ लोग बिखरते तो कुछ लोग निखरते, आणि यात निखरण्यासारखी गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज स्वराज याला जर आपल्या संघाला सामना जिंकून द्यायचा असेल तर. ओमी केनीची एक महत्त्वपूर्ण विकेट असेल या मॅचमध्ये. टीम गोपालन या संघाच्या माध्यमातून विचार केला होता. यावेळेस चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केला आहे, लांबावरून क्षेत्ररक्षक अडवेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेले. खूप सुंदर क्रिकेट म्हणावं लागेल तो म्हणजे फलंदाज ओमी केनी याचा बुद्धिमत्ताचं क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला भेटते. पहिल्याच चेंडूवरती षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केली जाते, त्याचमुळे कुठेतरी आता संघ जाऊन पोहोचला 2 चेंडूच्या समाप्तीला बिनबादसात. क्रिकेटमध्ये सध्या जर विचार केला तर फास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते. कोणताही फलंदाज ज्यावेळी फलंदाजी करायला येतो ना तर षटकार चौकाराचंच क्रिकेट जास्तीत जास्त त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. पण ओमी केनी याचा विचार केला तर एक षटकार त्याने खेळला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट देखील किती इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये ते देखील फलंदाज ओमी केनी यांनी दाखवून दिलं. पहिल्या चेंडूवरती एक षटकार, खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान घेणं हे आवश्यक असतं ते यावेळेस दाखवून देतो तो म्हणजे फलंदाज ओमी केनी. तिसरा चेंडू यावेळेस पिकेट करण्याचा प्रयत्न, सिंगलने इथं अकाउंट ओपन केले गेले फलंदाज विराज याने. संघ जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. विराज याच्या माध्यमातून विचार केला जास्तीत जास्त धावा फलंदाज ओमी केनी याला देण्याचा प्रयत्न केला जातो. ओमी केनी जितक्या जास्तीत जास्त चेंडू या मॅचमध्ये खेळेल तितक्याच जास्तीत जास्त धावा त्याच्या माध्यमातून उभ्या करण्यात येतील आणि टार्गेट देखील चेस होताना नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल जोपर्यंत ओमी केनी हा खेळपट्ट्यावर आपण पाहत आहोत. यावेळेस वरून चेंडू, यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक मध्ये चेंडू गेला तर म्हणजे लॉंगॉनच्या दिशेने 1 बाउन्स, सीमारेषा पार चौकार आपल्याला पाहायला भेटतो. फलंदाज ओमी केनी याच्या बॅटमधून. ओमी केनी सेट आणि फॉरवर्ड सध्या विस्फोटक फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. स्वराज या गोलंदाजावर पूर्णपणे हल्ला चढवला गेलाय फलंदाज ओमी केनीच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर एक चौकार एक षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला सुंदर फलंदाजी बोलावं लागेल. रिष शेट्टी सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटते. कुठल्याही प्रकारचा रिव्हर्स स्ट्रोक या कुठल्याही प्रकारचे आगळे वेगळे फलंदाजी पाहायला भेटतात. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक फलंदाज ओमी केनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो. स्वराज बॅटने नक्कीच खेळताना पाहायला भेटतोय. स्वराज काहीसा महागडा ठरतो या पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत स्वराज याने धावा खर्च केल्या त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि चेंडू टाकण्यात आले. 4 चेंडू आतापर्यंत गोलंदाज स्वराज याने टाकल्यात. 5वा चेंडू दान गोलंदाज स्वराज ओमी केनीसाठी. यावेळेस स्वीप केलाय. बघूया पंचांचा इशारा होता 1 रन. या 1 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाल्या 13. कुठेतरी सुंदर फटका म्हणावा लागेल पण कुठेतरी ग्राउंडची सीमा मर्यादित असल्यामुळे आमचे पंच आम्हाला कळवतात चेंडू गेला तो डिक्लेअर क्षेत्रात, त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचले 13. या धावसंख्येवरती चेतन म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. त्यांना देखील नम्र विनंती असेल की व्यासपीठावर या, त्यांचं देखील स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. त्याचप्रकारे ओमकार तावडे, जेमबा ओमी यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. तारा या धावसंख्येवरती सध्या आपल्याला स्कोर कार्ड पाहायला भेटतंय. ओमी केनी खूप चांगली फलंदाजी करतोय, त्याला चांगली साथ देतो फलंदाज विराज. स्वराज काहीसा प्रेशरमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. ओमी केनीची विकेट खूप महत्वाची असेल या मॅचमध्ये. काहीसा आता फील्ड पोझिशनमध्ये चेंज केलं जाते. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला कुठेतरी काव कॉर्नरमध्ये ठेवण्यात आले. एक लॉंग ऑफ त्यानंतर काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटते. सर्कलच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण यावेळेस स्लिप करण्याचा प्रयत्न करणार. अशा प्रकारे धक्का क्रमांक लागला तो म्हणजे पहिला टीम उत्कर्ष देणारा संघाला फलंदाज ओमी केनी क्लीन बोल्ड परतलाय आणि एक मोठं विकेट प्राप्त झालं ते म्हणजे गोलंदाज स्वराजाला. कुठेतरी स्वीप हिट करण्याचा, कुठेतरी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी ओमी केनी याच्या माध्यमातून मोठी चूक म्हणावी लागेल. ज्या फलंदाजावर पूर्णपणे आशा होत्या पण त्या आशाचं रूपांतर निराशामध्ये करून बाद झाला तो फलंदाज ओमी केनी. एक षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला होता. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू होता. कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि कुठेतरी स्वीप शॉट मिस झाला आणि त्यामुळेच कुठेतरी क्लीन बोल्ड होऊन धक्का क्रमांक लागला तो म्हणजे ओमी केनीच्या स्वरूपात. तारा
या धावसंख्येवरती धक्का क्रमांक लागला होता. म्हणजे पहिला टीम उत्कृष्ट दिवा या संघाला ओमी केनी संघाचा कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट त्याच्या माध्यमातून अपेक्षित असेल तर म्हणजे टीम उत्कृष्ट देवा या संघाला युनिट नंबर 3 3 नंबरचा जर विचार केला तर खूप महत्त्वपूर्ण पोझिशन 3 नंबरने समजले जाते. जर तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विचार केला तर भारतीय संघासाठी विराट कोहली, न्यूझीलंड संघासाठी केन विल्यमसन आणि इंग्लंड संघासाठी जवळजवळ 10 ते 12 वर्ष 3 नंबरच्या पोझिशनवरती या आपल्या संघासाठी खेळताना पाहायला भेटतात. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो आणि 3 नंबरच्या पोझिशनवरती सध्या उत्कृष्ट देवा या संघासाठी आपल्याला पाहायला भेटते कर्णधार यश पाटील जवळजवळ तुम्ही मागच्या 4-5 वर्षापूर्वी जर विचार केला तर वैभव प्रतिष्ठान बनकुडे या संघाकडून खेळत असताना त्याला संधी भेटली होती आणि त्या संधीचं पूर्णपणे सोनं त्याने केलं आणि त्यानंतर यश पाटील हे नाव पूर्णपणे चर्चेत आपल्याला पाहायला भेटले. तोच खेळाडू यश पाटील आज सध्या कर्णधाराच्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला भेटतो. दुसरा षटक धावता गोलंदाज हर्षण पाटील संघाचा कर्णधार. त्याच्या समोर असेल प्रथमच आता विराज याचा विचार केला तर आतापर्यंत 1 चेंडूचा सामना त्याने केलाय. हर्षण पाटील सध्या आपल्याला गोलंदाजी करताना असेल. त्याच्या समोर असेल फलंदाज विराज आणि ओमिकेनी अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटली. ती ओमिकेनी तिथे क्लिअर बॉलवर परतलाय. आता स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतं विराज याला चांगली खेळी करावी लागली या मॅचमध्ये पण गोलंदाज हर्षांचा पहिला बॉल यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न आमचे पंच आम्हाला कळत आहेत. अंपायर वाईड+1 आहे ना, वाईड+1 टोटल 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. या 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ, कुठेतरी दिशा भरकटणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते गोलंदाज हर्षण याच्या माध्यमातून. आता काहीसं नॉट स्ट्रायकर यांच्या फलंदाज यश काहीसं कानमंत्र देण्यात येतात त्याच्या माध्यमातून फलंदाज विराज झाला. बघा मिळालेला कानमंत्राचा कितपत फायदा उचलताना आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेच्या यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी यष्टीरक्षक रुमाल याच्या माध्यमातून चुकी केली जाते आणि त्याचाच फायदा भेटतो. कुठेतरी धावसंख्येत वाढ जाते बाईकच्या स्वरूपात. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचते या बाईकच्या मदतीने 16 या धावसंख्येवर सध्या आपल्याला पाहायला भेटते. 1 चेंडू टाकण्यात आला गोलंदाज रुमाल याच्या माध्यमातून. आता कमबॅक म्हणावं लागेल. चांगला लाईन लेंथवरती सध्या चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. यावेळेस बिगिट केलाय ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला तर म्हणजे 1 बाउन्स समारेषा पर चौकार. या चौकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तर म्हणजे 20 यासून 1 विकेट. आता विराज काहीसा आक्रमकतेचं रूप धारण करताना आपल्याला पाहायला भेटतं. ओमिकेनी ज्या वेळेस फलंदाजी करत होता कुठेतरी विराज याच्या माध्यमातून स्ट्राईक ओमिकेनी याला देण्यात येत होती पण ओमिकेनी बाद झाल्यानंतर पूर्णपणे सत्र आपल्या हाती फलंदाज विराज याच्या माध्यमातून घेतलं जातं. त्याचमुळे कुठेतरी धावसंख्या 20 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला भेटते. हर्षण याच्यावरती हल्ला चढवण्याचं काम केलं जातं फलंदाज विराज याच्या माध्यमातून. 20 या धावसंख्येवरती सध्या धावफलक 68 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान चेस करत असेल, जरा सामना जिंकत असेल तर दिवा या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा बॅक फुटवर जाऊन पूल केला. बघा किती धावा चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात आणि टोटल 6 धावा चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका म्हणावा लागेल फलंदाज विराज याच्या माध्यमातून. गचा गोलंदाजी करतोय गोलंदाज हर्षण. कुठेतरी पहिला चेंडू ओव्हरपिच टाकला होता, एक स्वीप शॉट आपल्याला पाहायला भेटला. त्यानंतर शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतलाय तो म्हणजे फलंदाज विराज यांनी. त्याचमुळे कुठेतरी धावसंख्या सध्या आपल्याला वेगाने वाढताना पाहायला भेटते. ती जाऊन पोहोचते ते म्हणजे 26 या धावसंख्येवरती. खेळ दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत समाप्त झाला. या 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आपल्याला पाहायला भेटले ते म्हणजे फलंदाज विराज याच्या माध्यमातून. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये आता फेरबदल करण्यात आले. चौथा बॉल यावेळेस हलक्या हाताने ग्लान्स केलाय.
चेंडू डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक मिसफील करतोय आणि त्या मिसफीलचा पूर्णपणे फायदा उचलताना दिसतात. दोन धावा इथे धावून कंप्लीट केले गेले दोन्ही फलंदाच्या माध्यमातून. बुद्धिमत्ताचा खेळ सध्या फलंदाज विराज करतोय. खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान इथे आपल्याला येताना पाहायला भेटतं. या दोन धावा कंप्लीट, या दोन धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे एक गडीच्या समाप्तीनंतर 28 अशी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. 28 धावा सध्या धावफलकावर 68 धावसंख्याचा पाठलाग करत असताना पाचवा चेंडू यावेळेस बिगिट केलाय. खडे डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत दोन धावा धावून कंप्लीट आणि यावेळेस चेंडू गेला तर म्हणजे वन बाउंड सीमारेषा चौकार. कुठेतरी क्षेत्ररक्षकाची चुकी म्हणावी लागेल. कुठेतरी जर झेल घेण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच कुठेतरी काहीसं वेगळं चित्र आपल्याला पाहायला भेटलं असतं. पण क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसतं आणि चेंडू गेला तर म्हणजे वन बाउंड सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 32. या धावसंख्येवरती अशी विस्फोटक सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे फलंदाज मुराज याची. 32 या धावसंख्येवरती सध्या धावफलक आपल्याला पाहायला भेटतोय. कर्णधार हर्षल काहीसा महागडा ठरतो या षटकामध्ये. आतापर्यंत विचार केला तर स्वराज यांनी पहिलं षटक ज्यावेळेस टाकलं एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवली. त्यानंतर वाटलं की कुठेतरी संघ अडचणीत येईल, पण संघाला पूर्णपणे अडचणीत न येण्याचं काम जर कुठल्या फलंदाजाने केलं असेल तर त्या फलंदाजाचं नक्कीच विराज असेल. यावेळी स्टेट बॅटने खेळला लोंगणला क्षेत्ररक्षक स्वराज. चेंडू खाली स्वराज चेंडू खूप सुंदर तो स्वराजच्या माध्यमातून. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 उत्कृष्ट दिवा या संघाने धावा बनल्या 33. आता समीकरण असेल या मॅचमध्ये उत्कृष्ट दिवा या संघाला जर हा सामना जिंकायचा 18 चेंडू 35 धावा असं समीकरण असेल. कालच्या दिवसामध्ये विचार केला 59 धावसंख्येचा ज्यावेळेस पाठलाग करत होता ना टीम घनसोली संघ, त्यांनी देखील पहिल्या पॉवरप्लेच्या 2 षटक्यामध्ये खूप सुंदर सुरुवात केली होती. पण त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये करण याने कमबॅक करून दिला होता पूर्णपणे आपल्या संघाला आणि त्यानंतर तो सामना जिंकला होता दिवा या संघाने. बघूया आजच्या दिवसामध्ये देखील तशाच प्रकारचा कमबॅक करणारं षटक गोठवली या संघाकडून कोणता गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. स्वराज म्हात्रे अतिशय अनुभवी खेळाडू. मागच्या 3-4 वर्षामध्ये विचार केला तर स्वराज म्हात्रे यांनी खूप इम्प्रेसिव्ह खेळ गोठवली या संघासाठी केलाय. तोच खेळाडू स्वराज म्हात्रे सध्या आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला भेटेल. स्वराज म्हात्रे याच्यावरती कर्णधार हर्षल यांनी रिस्पॉन्सिबिलिटी दिली. बघूया कर्णधाराने ठेवलेल्या विश्वासावर सध्या सार्थ करताना दिसेल का गोलंदाज स्वराज. पण त्याच्यासमोर आहे म्हणजे आक्रमक फलंदाज विराज जो आतापर्यंत विचार केला तर षटकार चौकाराची भाषा सध्या तरी आपल्याला बोलताना दिसतोय. 18 चेंडू 33 धावा असं समीकरण सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला भेटतंय. विराज याची विकेट खूप इम्पॉर्टंट असेल ती गोठवली या संघाच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज स्वराज. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे LBWची अपील केली जाते. काहीशी उंची जास्त असल्यामुळे आमचे पंच आम्हाला इथं कळतात नोट आउट. कुठेतरी खेळाडूला दुखापत होताना आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी खेळाडू दुखापतग्रस्त आपल्याला पाहायला भेटते. सुंदर चेंडू मानावे लागेल. कुठेतरी उंची जास्त असल्यामुळे पंचांचा इशारा नोट आउट डबल पाहायला भेटते. स्वराज याच्या माध्यमातून केला. 7 चेंडूचा सामना या मॅच मध्ये त्याने विचार केला तर आतापर्यंत 7 चेंडूचा सामना या मॅच मध्ये त्याने केला आणि 18 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटतंय. 18 चेंडू त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटतात. विराज
वर्सेस स्वराज असा सामना तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटते. खूप इम्पॉर्टंट षटक असेल हे टीम गोटाळा संघाच्या माध्यमातून आतापर्यंत 2 षटकाचा विचार केला तर 2 षटकामध्ये पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये टीम उत्कृष्ट दिवा हा संघ आपल्याला पाहायला भेटते आणि उत्कृष्ट दिवाला संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम केलंय ते म्हणजे फलंदाज विराज याने. फक्त षटकार आणि चौकारांचीच भाषा सध्या तर बोलताना आपल्याला पाहायला भेटतोय. 18 या धावसंख्येवरती सध्या तो खेळतोय. त्याला रोखण्यासाठी स्वराज बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. स्वराज याचा विचार केला तर ओमी केनी सारखी मोठी विकेट या मॅच मध्ये त्यांनी प्राप्त केले. यावेळी स्लोअर वन चेंडू क्षेत्ररक्षक शिवाच्या माध्यमातून सुंदर जाल पकडले गेले आणि ते मात्र फलंदाज बाद होता तो म्हणजे विराज. धक्का क्रमांक लागला तो म्हणजे दुसरा टीम उत्कृष्ट दिवा या संघाला स्वराज याने प्राप्त केले. दुसरा विकेट विराज बादून परतलाय. कुठेतरी हर्षण या कर्णधाराचं दुसरं षटक मागडं गेल्यानंतर कुठेतरी गोठवले या संघाला कमबॅक करणारं षटक हवं होतं आणि ते कमबॅक करणारं षटक कर्णधाराने गोलंदाज स्वराज याच्या खांद्यावरती सोपवलं गेलं होतं आणि कर्णधाराने ठेवलेल्या विश्वासावर पूर्णपणे सार्थ ठरलाय तर म्हणजे गोलंदाज स्वराज. विराज याची विकेट या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट होती कारण आतापर्यंत विचार केला तर 7 चेंडूचा सामना विराज याने केला तर 18 या धावसंख्येवरती तो खेळत होता. विस्फोटक खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला बघत होता. त्याच फलंदाजाचा विकेट घेऊन पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून दिले ते म्हणजे गोलंदाज स्वराज याने. विकेट यावेळेस बाद झाले उत्कृष्ट दिवा या संघाचे आणि स्वराज याला देखील एक 2 विकेट या मॅच मध्ये प्राप्त झाले. दोन्ही सलामीवीर फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तर म्हणजे गोलंदाज स्वराज. आता स्ट्राईकवर येत आहे नवीन फलंदाज वैभव मडवी आणि यश अशी जोडी सध्या आपल्याला पाहायला भेटते. आतापर्यंत विचार केला तर दुसरं षटक टाकतो होतं म्हणजे गोलंदाज स्वराज. या मॅच मध्ये आतापर्यंत 13 धावा गोलंदाज स्वराज याच्या माध्यमातून खर्च करण्यात आल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट गोलंदाज स्वराज यांनी प्राप्त केल्यात. वैभव आणि यश अशी जोडी सध्या आपल्याला पाहायला भेटते. वैभव मडवी यश पाटील याचा विचार केला तर आग्रिकोली प्रीमियर लीग वैभव प्रतिष्ठा बरोकडे या संघासाठी खेळत असताना या दोन्ही खेळाडूंनी खूप चांगला खेळ केला होता. त्यानंतर हे दोन्ही फलंदाज सध्या खूप चांगला खेळ करताना आपल्या संघासाठी पाहायला आलेत. यावेळेस बॅक टू बॉल जाऊन पंच केलाय. एकदा ते कम्प्लीट केले गेले. फलंदाज वैभव मडवीच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली गेले आणि भरपूर उशिरानंतर आता आपल्या स्ट्राईकवर पाहायला भेटतो तो म्हणजे फलंदाज यश पाटील विघ्नेश पाटील यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. यावेळी स्लोअर ऑफसाइड डाउनस्टोन चेंडू ठेवला होता. आमचे पंच आम्हाला कळवतात व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली होती या व्हाईटच्या मदतीने 35 विकेट 68 धावसंख्येचं आव्हान या मॅच मध्ये चेस करत आहेत. 35 पर्यंत आता मजल मारताना दिसलेत. 68 धावसंख्येचा पाठलाग करत असलेला दिवा या संघाचे फलंदाज. यावेळी स्वराजचा चेंडू यावेळेस कडेकडे बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा रास होतोय थोडासा बाउन्स आपल्याला पाहायला भेटतोय. खेळपट्टीवरून गोलंदाज स्वराज याच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला भेटतोय. चेंडू जातो थेट यष्टिरक्षक रुणाल याच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाज म्हणावं लागेल या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाज स्वराज याची आतापर्यंत 4 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आले. महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केले. पाचवा बॉल यावेळेस स्पिनवर स्लोअर केला तर स्लोअर वन बॅक ऑफ द हँड चेंडू आपल्याला पाहायला भेटतं. अशाच प्रकारचा चेंडू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विचार केला तर जेम्स फॉकनर याला आपण कित्येक वर्ष टाकताना पाहत आलो आहोत. तशाच प्रकारचा चेंडू आपल्याला इथे पाहायला भेटतोय. डॉट बॉल ची घोषणा इथे केली जाते. शेवटचा 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळी यॉर्कर चेंडू यावेळी फ्लिक केला. वर शॉट आजच्या दिवसाचा सर्वाधिक सुंदर फटका म्हणावा लागेल तर माझे फलंदाज यश पाटील कॅप्टनच्या बॅटमधून सुंदर फटका म्हणावा लागेल. फक्त चेंडूला फक्त दिशा दिली. परीक ऑन द रिस्क मनगडाच्या सहाय्याने ते षटकार पाहायला भेटतं. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 41 41 या धावसंख्येवरती सध्या उत्कृष्ट दिवा असं आपल्याला पाहायला भेटतं. आता समीकरण असेल 12 चेंडू 27 धावा 12 balls over 27 runs required. 12 चेंडू 27 असं समीकरण सध्या आपल्याला पाहायला भेटतं. खूप सुंदर स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला तर म्हणजे फलंदाज यश याच्या माध्यमातून कुठेतरी चेंडू
वरकर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या चेंडूला फक्त मनगडाच्या सहाय्याने फ्लिक केला आणि चेंडूला पाठवर दिला. डीप विकेटच्या दिशेने सीमारेषेवर षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत झाली वाढ. आता पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल झालाय. आता समीकरण असेल 12 चेंडू 27 धावा आणि गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतं वेदांत याचा विचार केला तर या स्पर्धेतील षटकाराची हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज आपल्याला पाहायला भेटला. पण आता मात्र गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू बॉल पाहायला भेटतोय. काहीशी मलिंगासारखी ऍक्शन गोलंदाज वेदांत याची आपल्याला पाहायला भेटते. पहिला चेंडू बॉल थेट यष्टीरक्षक रुणाल याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला भेटते. 11 चेंडू 27 धावा. यावेळेस इनसाइड रूम होण्याचा प्रयत्न फ्लिक केला आहे. बीटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव. 2 कंप्लीट केले गेले. दहा चेंडू 26 धावा असं समीकरण सध्या आपल्याला पाहायला भेटतं. 10 बॉल्स टू गो, 26 रन्स रिक्वायर्ड. यश इज ऑन स्ट्राईक. यावेळेस खडे बिग चेंडूला पाठवून त्याला भेटते स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार क्रमांक 2 पाहायला भेटते फलंदाज यश याच्या माध्यमातून. पहिल्या डावामध्ये विचार केला तर गोलंदाज वेदांत देखील अशाच प्रकारची फलंदाजी करत होता आणि दुसऱ्या डावामध्ये विचार केला तर फलंदाज यश देखील तशाच प्रकारची फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटते. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार इथे आपल्याला पाहायला भेटतात फलंदाज यश याच्या माध्यमातून. बघूया या मॅच मधील दुसरी षटकाराची हॅट्रिक पूर्ण करेल का फलंदाज यश. पाहायला भेटते पहिल्या डावामध्ये विचार केला तर फलंदाज वेदांत याने षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली होती आणि याच मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये फलंदाज यश देखील षटकाराची हॅट्रिक पूर्ण करते. पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. आता समीकरण असेल 8 चेंडू 14 धावा. 8 बॉल्स टू गो, 14 रन्स रिक्वायर्ड. यश पाटील कॅप्टन स्लॉट सध्या खेळताना आपल्याला पाहायला भेटते. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सध्या उत्कृष्ट दिवा या संघासाठी. कुठेतरी वेदांत याच्यावरती प्रेशर सध्या आपल्याला पाहायला भेटते. 8 चेंडू 14 धावा असं समीकरण. 8 बॉल्स टू गो, 14 रन्स रिक्वायर्ड. या संघातून जो संघ जिंकेल त्यांची लगेच मॅच कोपरी या संघाविरुद्ध आपल्याला खेळताना पाहायला भेटेल. कालच्या दिवसामध्ये कुमार 11 तुर्बे या संघाने खूप सुंदर खेळ केला. थेट या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश त्यांनी मला क्रिस्टल 8 सुंदर ट्रॉफी देखील आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटतात. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून अमित तांडेल आणि सचिन मोरे देखील ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं होते. यावेळेस बॅटची एज चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. आता समीकरण असेल 7 चेंडू 13 धावा. 7 बॉल्स टू गो, 13 रन्स रिक्वायर्ड. या स्पर्धेचा नियम 7 चेंडू 13 धावा. उत्कृष्ट गोठवली या संघाच्या हार या जीत तर कारण जर कोणता फलंदाज ठरला असेल तर नक्कीच यश पाटील असेल. एक विस्फोटक खेळ आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा होता व्हाईट बॉल. पुन्हा एकदा या व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. आता समीकरण असेल 7 चेंडू 12 धावा. यश पाटीलची विकेट इथे घ्यावी लागेल. गोटोली संघाला जरा यश पाटील एक की फॅक्टर असेल या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागले. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम उत्कृष्ट दिवा या संघाने धावा बनवल्यात. धावसंख्येवरती सध्या उत्कृष्ट दिवा या संघाला आपल्याला बघायला भेटतोय. आणि आता समीकरण असेल 6 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल्स टू गो, 11 रन्स रिक्वायर्ड. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. मागच्या षटकामध्ये विचार केला तर वेदांत याने धावा खर्च केल्या. खूप महागडं षटक म्हणावं लागेल. 16 धावा वेदांत याने खर्च केल्या. पण आता 11 धावा या मॅचमध्ये डिफेंड कराव्या लागतील. रुणाल मात्रे सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतोय. त्याच्या समोर असेल वैभव वर्सेस रुणाल असा सामना सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. 6 चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक, काऊ कॉर्नरला लॉंग ऑन लॉंग ऑफ
तर क्षेत्ररक्षण सध्या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला भेटतंय. पहिला चेंडू, गोलंदाज रुणाल याचा पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, चेंडू जातो थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. या डॉट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. आता समीकरण असेल 5 चेंडू 11 धावा, 5 बॉल्स टू गो, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. गोठवली संघाचा विचार केला तर यश पाटील अजून देखील नॉर्थ स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला भेटते. ही गोठवली या संघाच्या बाजूने काहीतरी गोष्ट आपल्याला या मॅचमध्ये पाहायला भेटते. 5 चेंडू 11 धावा समीकरण. यावेळी शॉर्ट पिच चेंडू बिगिट केलाय. नो मॅच मध्ये चेंडू पडतोय आणि यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. डीप मधला क्षेत्ररक्षक तुषार याच्या माध्यमातून खूप सुंदर चेंडू आढळण्यात आलाय. 1 धाव इथे कंप्लीट केली गेली आणि आता स्ट्राईकवर आलाय तो म्हणजे फलंदाज यश. आता 4 चेंडू 10 धावा, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 4 बॉल्स टू गो, 10 रन्स रिक्वायर्ड. रुणाल वर्सेस यश असा सामना सध्या आपल्याला पाहायला भेटतं. यश एक कॅप्टन्स नॉक आपल्या संघासाठी खेळतोय. 4 बॉल 10 असं समीकरण. यावेळेस बिगिट केलाय. यशच्या बॅट मधून येतो एक उत्तुंग षटकार. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब लचक षटकार आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजे फलंदाज यश याच्या माध्यमातून. यश काय बॅटिंग करतोय आजच्या मॅच मध्ये. कॅप्टन इनिंग आपल्या संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. खूप सुंदर फटकेबाजी म्हणावी लागेल फलंदाज यश याच्या माध्यमातून. फक्त षटकाराचीच भाषा सध्या तर बोलताना आपल्याला पाहायला भेटतोय. आता समीकरण असेल 3 चेंडू 4 धावा, 3 चेंडू 4 धावा, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. यशचा विकेट खूप महत्त्वाचा असेल या मॅच मध्ये. यश याचा विचार केला तर आतापर्यंत यश 8 चेंडूचा सामना आतापर्यंत फलंदाज यश याने केलाय आणि 25 धावसंख्येवरती सध्या आपल्याला खेळताना पाहायला भेटतोय. यावेळी सिक्सर पाहायला भेटतंय. MS धोनी स्टायलिश 6 मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय फलंदाज यश याने. वेल प्लेड टीम, उत्कृष्ट दिवा अँड हार्ड लक गोठवली. खूप सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल या मॅचमध्ये फलंदाज यश याचा विचार केला तर कॅप्टन इनिंग आपल्याला पाहायला भेटते. 68 धावसंख्येचं आव्हान या स्पर्धेतील उच्चांक स्कोर गोठवली या संघाच्या माध्यमातून बनवण्यात आला होता आणि 68 धावसंख्येचं आव्हान एकदम सहजरित्या पार केले ते म्हणजे उत्कृष्ट दिवा या संघाने. आणि यश याने 30 धावा या मॅचमध्ये 31 धावसंख्येवरती सध्या नॉट आउट राहून आपल्या संघाला सामना विजय मिळवून दिलाय.